हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? दिशा टेस्टी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण थंडाई कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी काजू, पाव वाटी पंपकिन सीड्स, चिमूटभर केशर, एक मोठा चमचा बडीशेप, 1.5 ते 2 चमचे खसखस, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, 5 वेलची आणि एक ते 1.5 मोठा चमचा पिस्ता। आता आपण हे सर्व साहित्य पाण्यात भिजत घालायचं आहे। मी आता बदाम वेगळ्या याच्यात भिजत घालते आणि हे सर्व साहित्य एकत्र भिजत घालते 1 ग्लास पाण्यात, कारण बदामाची आपल्याला नंतर साल काढून घ्यायची आहे। हे मी आता पाण्यात भिजत घातलेलं आहे। 6 तास आपल्याला हे भिजत घालायचं आहे। आता आपले 6 तास होऊन गेलेले आहेत। केशरचा चांगला रंग पण आलेला आहे बघा, आणि बदाम पण जे भिजत घातले होते त्याची मी सालं काढून घेतलेली आहे। हे आता आपण एकत्र करून घेऊ। आणि हे मिश्रण आता आपल्याला मिक्सर मधनं वाटून घ्यायचं आहे। मी आता मिक्सर मधून वाटून घेते। आता आपली ही पेस्ट रेडी आहे। काही जण गाळून पण घेतात, गाळून नाही घेतली तरी काही हरकत नाही। आता आपण थंडाई बनवायला सुरुवात करूया। एक मिक्सरच्या जार मध्ये तुम्हाला जसं आवडेल तसं, तुम्हाला किती घट्ट हवी आहे त्याप्रमाणे 3 ते 4 चमचे तुम्हाला हे मिश्रण घ्यायचं आहे। त्यात 3 चमचे मी साखर घालते आणि 1 ग्लास दूध। आता आपल्याला हे मिश्रण परत मिक्सर मधनं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व एका वेळेला करायचं नाही, नाहीतर मग ते खराब होण्याचे चान्सेस असतात। हे तुम्ही फ्रीज मध्ये ठेवला तर 1-2 दिवस पर्यंत टिकू शकतं। मिक्सर मधनं फिरवून घेतल्यावरती आपली थंडगार थंडाई तयार आहे। मी एका ग्लासात ती काढून घेते। केशरने त्याचा सुगंध पण एकदम छानच येतोय। चिमूटभर आपण केशर घालूया। फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।